महसूल विभागाकडून जप्त करण्यात आलेल्या वाळू ट्रॅक्टरवरील दंड भरून देखील ट्रॅक्टर सोडण्यासाठी 20,000ची लाचेची मागणी करणाऱ्या शिरपूर प्रांत कार्यालयातील चालकासह खासगी पंटरला नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले। मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तक्रारदार यांच्या अवैध वाळू वाहतुकीचे ट्रॅक्टरवर डिसेंबर 2023 साली महसूल विभागाने जप्त केला होता। या जप्त करण्यात आलेल्या वाळूच्या ट्रॅक्टरवर दंड आकारण्यात आला होता। सदर दंड तक्रारदार यांनी भरून देखील ट्रॅक्टर सोडण्यास नकार देऊन 20,000ची मागणी करण्यात आली। यात तक्रारदार यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला तक्रार केली। या प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची शहानिशा करून तक्रारदाराकडे 20,000ची मागणी करण्यात आल्याचे दिसून आले। त्यावरून नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने खासगी इसम आणि प्रांताधिकारी कार्यालयातील शासकीय चालक मुकेश विस्पुते याला ताब्यात घेतले। या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आलाय। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसण, धुळे।